जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो। मी आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले। आज आपण चाललो विद्याविहारच्या लाडक्याचा आज पाद्यपूजन सोहळा आहे। तर मित्रांनो आपल्याला ना इन्व्हिटेशन आलेलं इंस्टावरती DM केलेलं त्या लोकांनी। तर आज फर्स्ट टाइम मी पाद्यपूजन सोहळ्याची व्हिडिओ बनवत आहे। तर याच्या आधी कधी एक्सपिरियन्स नव्हता आपल्याला पाद्यपूजन सोहळ्याची व्हिडिओ कशी बनवली जाते। तर आज आपल्याला पाद्यपूजन सोहळा हा अनुभवता येणार आहे। तर मित्रांनो ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा। हा पहिला प्रयत्न आणि पहिला पाद्यपूजन सोहळा आपला चॅनलवरती आहे। तर मित्रांनो आणि मानवंदना देण्यासाठी विद्याविहारच्या लाडक्याला मानवंदना देण्यासाठी ना गिरगावचा लाडका मिलिंद दादा हे कच्ची वादक हे सुद्धा येणार आहेत आणि बरेचसे बँजो पदक आणि ढोलसाचा पदक मानवंदना देण्यासाठी येणार आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा। तर आता आपण निघूया सीधा विद्याविहार स्टेशनला। तर चला तर जाऊया। जास्त वेळ नाही घेतो तुमचा मित्रांनो, पण नक्कीच सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि बरेचसे यूट्यूबरसुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटू शकतात। तर चला तर मित्रांनो आपण निघूया विद्याविहार स्टेशनला। तर मित्रांनो आपण आता विद्याविहारला पोचलो आहे। पाद्यपूजन सोहळ्याच्या ठिकाणी आपण पोचलो आहे। आता आपण पहिला सर्वप्रथम ना मित्रांनो इकडे तयारी चालू आहे थोडी, म्हणून मी एका साईडला तो व्हिडिओ बनवतो। सर्वप्रथम ना मित्रांनो आता आपण पाद्यपूजन सोहळ्याचे आपण दर्शन घेऊया। चला तर या आपण आता पाद्यपूजन सोहळ्याचे दर्शन घेऊया। चला तर हे बघा इकडे बँजोचा सेटअप लावायची सुरुवात झालेली आहे। तर आपण हळूहळू सर्वप्रथम ना आपण पहिला आता पाद्यपूजन सोहळ्याची आपण व्हिडिओ बनवतोच आहे। तर हळूहळू आता थोडं चालू होईल सगळं, आपण व्हिडिओ शूट करत असो। दर्शन घेऊया आपण पहिला तर। तर मित्रांनो आपण आता छानसा असा पाद्यपूजन सोहळ्याचं दर्शन घेतलं आहे। यावर्षी अमृत महोत्सव म्हणजे 50 वर्षाचं कंप्लीट होतात मंडळाचे या। तर काय या मंडळाचे छोटे कार्यकर्ते आहेत। तुझं नाव काय? दुर्गेश। दुर्गेश आणि साहिल आणि दुर्गेश दोघं आले आणि तिसरा एक येतोय। काही मोठे कार्यकर्ते ना ते काम करतात, बारके कार्यकर्ते YouTube चॅनलला येत आहेत। तर मित्रांनो यांना कधी आलं तिथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणार तुम्ही तर यांना भेटेल नक्कीच। हे तुम्हाला लाईन डायरेक्ट सोडून देतील कदाचित, बघू आता। चला आता पुढे पण थोडा व्हिडिओ शूट करा। आता सध्या तरी बँजोचा सेटअप चालू आहे। सेटअप झाल्यावर तुम्हाला आता खूप सारे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, इकडून शूट करतो। चला
मित्रांनो आता पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे. आता बाप्पांची आरती झालेली आहे पाद्यपूजनाची. आता मेलोडी बीट्स सर्वप्रथम मानवनांना देते. आपण जावा पहिला त्यांचा शूट करूया.
मित्रांनो, विद्यापीठाचा लाडका पाद्यपूजन सोहळा ना बाप्पाचा खूप रंगात आला आहे. आता काही शूट केले मी, बँजो शूट. फर्स्ट टाइम बँजो शूट माझा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला तसा स्टार्टिंगला सांगितलं की पाद्यपूजन सोहळा आपण कधी करत नाही. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, पण खूप भारी मजा आली शूट करायला. आता गिरगावचा लाडका मिलिंद दादा यांचासुद्धा कच्ची वादक ते पण मानवंदन देणार आहेत, पण त्यांचा टायमिंग 7:30 आहे. त्यासाठी आपण इकडे थांबलो आहे. पण आपला अजून एक भाऊ आपला हरिओम ब्लॉगर तो सुद्धा येतो आहे पाद्यपूजनासाठी. आपल्याला त्याची वाट बघतो मी आणि जातो थोडा अजून शूट करतो. इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना मित्रांनो, तर प्लीज एक लाईक करा ना. व्हिडिओ कसा वाटतो सांगतो, मनापासून सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आणखीन आता खूप मजा येणार आहे. आता तर फक्त ट्रेलर आहे, समजा फक्त गिरगावचा लाडका मिलिंद हा दादा हा जेव्हा त्याची कच्ची घेऊन जेव्हा थाप मारेल तेव्हा अक्षरशः फुल मजा येणार. तुम्ही शेवटपर्यंत जॉईन राहा. आता हा जो उत्साह आता या मित्रांनो, तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं ना मी, या पाद्यपूजन सोहळ्याला आपला हरिओम ब्लॉगर आपला भाऊ सुद्धा येणार आहे.
तो सुद्धा आलाय. हां. तर भाऊ आपलं तुला आता माझा पहिला एक्सपिरियन्स होता. आपला फर्स्ट टाइम मित्रांनो सॉरी तर हिंदीमध्ये बोलतो. थोडी भावाची मराठी आपली कमजोर आहे त्याची कमजोर आहे आपली नहीं है. तर सांगतो भाई इधर आए कैसा लग रहा है? अरे बहुत अच्छा लग रहा है और मेरे को यहाँ से पिकअप करने के लिए हमारे प्रथमेश भाई आए थे क्योंकि मेरे को यहाँ का प्रॉपर लोकेशन पता नहीं था और मंडा लोग द्वारा इन्विटेशन दिया गया तो प्रथमेश भाई यहाँ पर आए और उन्होंने मुझे यहाँ तक पहुँचा. तो प्रथमेश भाई का धन्यवाद. आप सब भाई के वीडियो में बने रहो. पहुंचाने वाला तो पप्पा है. गप्पा का आशीर्वाद है. भाई मैं क्या बोलता हूँ. हाँ. अभी ये तो मेरा फर्स्ट टाइम एक्सपीरियंस था. आपको भी मालूम है अपन कभी पाद्यपूजन सोलह के वीडियो कभी बनाते नहीं है. अपना खाली वो गणपति वर्कशॉप और इतना ही चालू. तो भाई हर कोई नए नए लड़के लोग यूट्यूबर है जो उनको कुछ बनाना चाहिए, क्या बनाना चाहिए उसके बारे में कुछ बता सकते हैं? मैं आपको इतना बोलूँगा कि देखो अगर इस वक्त ये सीजन ऐसा चल रहा है कि आपसे जितना हो सके ना उतना आप कवर करो और खास करके पाद्य पूजन, क्योंकि पाद्य पूजन आप लोग का ज़्यादातर मंडा लोग देखेंगे और मंडा लोग के थ्रू आपका चैनल और ग्रो होने के चांसेस, जिससे आपके सब्सक्राइबर भी बढ़ेंगे, आपके चैनल पर वॉच टाइम आएगा. काफ़ी सारे लोग को मोनेटाइजेशन की तकलीफ आती है तो आपको मोनेटाइजेशन की तकलीफ भी नहीं आएगी. तो आप लोग को जितना हो सके उतना कवर करो. आगमन, पाद्य पूजन, वर्कशॉप सब बनाओ और बाकी प्रथमेश भाई का वीडियो देखते रहो. भाई बहुत मेहनत करते अलग अलग जगह जाके. नहीं अभी मैं एक बात बोल रहा हूँ. भाई ने जब मोनेटाइजेशन की बात जो छेड़ी है, अभी एक 6-7 महीना पहले भी मैं भी रो रहा था. न्यूज़ नहीं आ रहे थे, कुछ नहीं आ रहे. भाई को भी मैं बोला था भाई ऐसी ऐसी बातें क्या करूँ. लेकिन इसके बाद भाई ने थोड़ा गाइडेंस किया और आपके कुछ दोस्त लोग हैं उन्होंने कहा एक ही बात बोला, वो मानो जब आप अगर आप सच्ची दिल से अगर वीडियो यूट्यूबर बनना है तो यूट्यूबर बनने का भाई खाने का काम नहीं है, सब मेहनत रहता है, सब हर जगह जोड़ने पड़ते हैं आपको. तर एक बात बोलतो तुम्हाला सगळ्यांना मी मित्रांनो, मोनेटाईजच्या वेळेला म्हणजे ना वॉच टाइम, लिस्ट टाइम, यूज वगैरे काहीच बघायचं नाही. फक्त आणि फक्त आपली मेहनत, डेलीचे व्हिडिओ तुमचे अपलोड झाले पाहिजे. ते स्वतःहून तुमच्याकडे सगळं काही येणार. तर मित्रांनो आता भाऊची आपण रजा घ्यायला. बाय, थँक्यू. आपल्याला बहुत बहुत धन्यवाद. अभी आप लोग भाई का वीडियो देखो पूरा एंड तक और विशाल लाड़का पप्पा के पाद्य पूजन को एंजॉय करो. चला, गणपति बप्पा मोरया.